नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ बार्टी, आरटी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण होणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो, ही जी नोटीस आहे बार्टीच्या सिलेक्टेड विद्यार्थ्यांसाठी आहे, ठीक आहे। ज्यांना कन्फर्मेशन स्लिप मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, डीबी झालेला आहे। तर पूर्ण प्रोसेस आपण जाणून घेऊ। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती म्हणजे एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 23 फेब्रुवारी 2026 पासून संघ लोकसेवा आयोग, नागरी सेवा महाराष्ट्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्य सेवा, अभियांत्रिकी सेवा महाराष्ट्र गट ब व क तसेच कर्मचारी निवड आयोग वर्ग 3 या परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याबाबत विद्यार्थ्यांना सर्वसाधारण सूचना। तर विद्यार्थ्यांचे मला मेसेज होते पोलीस भरती आणि IBPSच्या विद्यार्थ्यांसाठी काय, तर त्याची माहिती सुद्धा आपण जाणून घेऊ। तर त्याआधी सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथे पाहून घ्या। या अनुषंगाने दिनांक 15/12/2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या निवड यादीतील कन्फर्मेशन स्लिप प्राप्त विद्यार्थ्यांचे दिनांक 19/2/2026 ते 14/2/2026 रोजी बार्टी कार्यालयाच्या एरवडा संकुल येथे कागदपत्र तपासणी करण्यात आलेली होती, बरोबर। त्यानंतर कन्फर्मेशन स्लिप प्राप्त व कागदपत्रे तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांचे दिनांक 23 फेब्रुवारी 2026 पासून संघ लोकसेवा आयोग, नागरी सेवा महाराष्ट्र, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, राज्य सेवा, अभियांत्रिकी सेवा महाराष्ट्र गट ब व क, ठीक आहे। त्यानंतर कर्मचारी निवड आयोग वर्ग 3 स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यास विद्यार्थ्यांना सदर प्रशिक्षेच्या अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक आहे। तर अटी व शर्ती कोणत्या आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो। आणि हे पूर्ण PDF मी टेलिग्राम ग्रुपवर टाकून घेईन, तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवून द्या। लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली मिळून जाईल। त्यानंतर विद्यार्थ्यांनी यापूर्वी बार्टीच्या UPSC वर्ग 1 प्रशिक्षणाचा लाभ घेतला असल्यास अशा विद्यार्थ्यांना UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, MPSC, MES, JMFC ग्रुप BC, त्यानंतर IBPS SSC करिता निवड रद्द करण्यात आलेली आहे। याबाबत पुन्हा लाभ घेता येणार नाही आहे। लोअर टू हायर विद्यार्थ्यांना लाभ घेता येतो विद्यार्थी मित्रांनो, परंतु एकदा का UPSCचा लाभ घेतला तर इतर कोणत्याही कोर्सेसचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही वरीलपैकी, ठीक आहे। त्यानंतर 13वा मुद्दा इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जास्त, ठीक आहे। त्यानंतर प्रशिक्षण योजनेकरता निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण तात्काळ रुजू होणे आवश्यक आहे। जर दिलेल्या तारखेपासून 7 दिवसाच्या आत विद्यार्थी पसंती दिलेल्या प्रशिक्षण संस्थेत रुजू झाला नाही तर त्या जागी विद्यार्थी उमेदवाराची निवड करण्यात येईल। त्यानंतर याची नोंद घ्यावी, म्हणजे वेटिंगवरील जे विद्यार्थी आहे प्रतीक्षा यादीतील त्यांची निवड केली जाईल विद्यार्थी मित्रांनो, तुमची नाही, ठीक आहे। त्यानंतर मग तुम्हाला वेटिंगवरच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल। जर तुम्ही सिलेक्टेड असून 7 दिवसाच्या आत तुमचा जर विद्यार्थी मित्रांनो पसंती दिलेल्या प्रशिक्षण संस्थेत जर तुम्ही रुजू झाले नसेल, ठीक आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची माहिती होती। कोणतीही अपडेट आल्यास विद्यार्थी मित्रांनो नवीन अपडेट तुम्हाला या संकेतस्थळावर पाहायला मिळून जाईल, ठीक आहे। कोणतीही नवीन अपडेट्स आल्यास विद्यार्थी मित्रांनो मी टेलिग्राम ग्रुपवर टाकून देत असतो। त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पिन केलेला, कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा। आणि आता आरटीचे विद्यार्थी आहे त्यांना कन्फर्मेशन स्लिप आलेली आहे, सिलेक्शन झालेलं आहे, DB वगैरे, तर त्यांच्यासाठी सुद्धा अशाच प्रकारची नोटीस जाहीर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। ती नोटीस तुम्हाला नोटीस बोर्डवर किंवा मी टेलिग्राम ग्रुपवर टाकून देईन, ठीक आहे। तर त्यांच्यासाठी सुद्धा अशीच प्रोसेस होणार आहे। आता महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी IBPS आणि SSC, MES यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक्झाम होणार आहे, त्यांची टाइम टेबल आलेला आहे। टाइम टेबलची लिंक मी टेलिग्राम ग्रुपवर टाकून दिलेली आहे, तुम्ही नोटीस बोर्डवर सुद्धा पाहू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो तुमची एक्झाम कोणत्या डेटला आहे ते तुम्ही एकदा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि सिलेक्शनसाठी तुम्ही काय करायला पाहिजे, जेही महाज्योतीचे विद्यार्थी आहेत त्यांनी सिलेक्शनसाठी एकच करायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर प्रॅक्टिस आणि यावर्षी झालेल्या बार्टी, TRT, महाज्योती यांच्या IBPS, MES वगैरे इत्यादी योजना झालेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो कंबाईनमध्ये, तर त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा। सेम लेवलवर तुमची विद्यार्थी मित्रांनो त्याच लेवलवर एक्झाम होणार आहे महाज्योतीची सुद्धा, तर तुम्हाला नक्की हेल्प मिळेल, ओके। त्यानंतर पोलीस भरती आणि IBPSचे विद्यार्थी होते, तर त्यांना अजूनपर्यंत कन्फर्मेशन स्लिप आलेली नसेल विद्यार्थी मित्रांनो किंवा कॉल आलेला नाही आहे त्यांना, तर त्यांच्यासाठी सुद्धा अशाच प्रकारची नोटीस येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, किंवा नोटीस नाही आली तर अकॅडमी थ्रू तुम्हाला कळवण्यात येईल, ओके। तर कोणतीही काळजी करायची गरज नाही आहे। कोणतीही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही मला डायरेक्ट कॉल करा विद्यार्थी मित्रांनो। माझा नंबर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन केलेला मिळून देईन। माझा WhatsApp नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, सेव्ह करून ठेवा, हाय करून ठेवा मला WhatsApp, ठीक आहे। त्यानंतर जे अपकमिंग सारथीचे विद्यार्थी आहे आणि TRTIचे विद्यार्थी आहे त्यांनी बिंदास इन्फिनिटी अकॅडमी किंवा संकल्प एज्युकेशनला पहिली पसंती नक्की द्या। कोणतीही अडचण आल्यास मी तुम्हाला हेल्प करणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।